ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बाळापूर नगर परिषद उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीचे धोपटे विजयी। बाळापूर नगर परिषदच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना ठाकरे गट नगरसेवक सुरेंद्र धोपटे यांनी स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला आहे। नगर परिषदच्या सभागृहात आज पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष डॉक्टर आफरीन परवीन जमीर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। उपाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून धोपटे तर नगरविकास आघाडीकडून माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य ऐनुद्दीन खतीब यांनी उमेदवारी दाखल केली होती। मतदानात धोपटे यांना 14 मते मिळाली तर खतीब यांना 10 मते मिळाल्याने धोपटे विजयी ठरले। या प्रक्रियेत भारतीय जनता पार्टीचे 2 सदस्य तटस्थ राहिल्याची माहिती मिळाली। यावेळी स्वीकृत सदस्य पदांचीही निवड घेण्यात आली। महाविकास आघाडीकडून नासिर हुसेन, सफदर हुसेन, रहमत अल्लाह खान आणि अनवर खान यांची निवड झाली, तर नगरविकास आघाडीकडून आमीन अहमद खान व अयूब खान यांची निवड करण्यात आली। विशेष सभेचे पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष डॉक्टर आफरीन परवीन जमीर उपस्थित होते। प्रभारी मुख्य अधिकारी डॉक्टर विश्वनाथ वडजे आणि पर्यवेक्षक रमेश ठाकरे यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज सुरळीत पार पाडले। उपाध्यक्ष पदाच्या निकालामुळे पुन्हा एकदा नगर परिषदेत महाविकास आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाले असून भाजपच्या तटस्थ भूमिकेची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। बाळापूर नगर परिषदेतील पुढील कारभार कसा आकार घेणार याकडे आता स्थानिकांच्या नजरा लागल्या आहेत। महानकर निप्ससाठी बाळापूरहून अमोल ढोके। बालापुर नगर परिषद में आज उपाध्यक्ष का चुनाव था और ऑक्शन के नगर सेवक के चुनाव थे। आज हमारे पार्टी की तरफ से कांग्रेस शिवसेना के हमारे उपाध्यक्ष की नियुक्ति जो हुई सुरेंद्र धोपटे की हुई, उसमें दोनों पार्टी के फार्म आए थे। उनको 10 वोट मिले, हमारे को 14 वोट मिले। सर्व नगर सेवक ने हमारा पूरा एकजुट होकर सब साथ दिया। शिवसेना कांग्रेस हम सब साथ में हैं और रहेंगे। ऐसा हमारी पार्टी की तरफ, दोनों पार्टियों की तरफ से मैं सभी लोगों को आश्वासन देता कि जो हमने वादे करे काम के वो भी पूरे पूरे करेंगे। और जो नगर सेवक हमारे दोनों के आए, सबका शुक्रिया अदा करते। हमारे जो नगर सेवकों ने सब वोट दिया और जो भी आप लोगों से काम की हमारी अपेक्षा है लोगों की, हम पूरी हमारे उपाध्यक्ष आज जो सुरेंद्र धोपटे है, हमारे पिता ठाकुर, हमारे डॉक्टर फयाज, गट नेता मोहम्मद अकरम, अजी सभी नगर सेवक मिलकर हम जो भी गाँव की समस्या है पूरी हल करने की कोशिश करेंगे। आज सही जो सरकारी पदभार है आज से हमने नगर में हाथ में लिए, अब कल से हम काम चालू करेंगे। पूरा पब्लिक को, पूरे बालापुर के आवाम को तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि हमारे को उन्होंने बहुत फोटो से चुनकर दिए और हमारे सभी ग्रुप को चुन के दिए। और आज दूसरी मुबारकबाद पूरे बालापुर के आवाम को है कि हमारा उपाध्यक्ष भी हमारा आ गया, तो नगर सेवक हमारे आ गए। इतना कह के मैं पूरे सदस्य पद के लिए अपने तरफ से कौन कौन है? हमारी तरफ से रहमतुल्लाह खान और नासिर हुसैन। उपाध्यक्षपदी तुमची निवड झालेली आहे। शहर विकासाच्या बाबतीत तुमच्या मनात काय काय संकल्पना राहतील? सर्वप्रथम तर मी आमच्या सर्व नगरसेवकांचे मनापासून आभार मानतो आणि बाळापुराचं जेव्हाही सौंदर्यीकरण म्हणा की बाळापुराच्या साठी जे कामं काही असतील करायचं जेव्हाही काम पडेल तेव्हा मी आमच्या सर्व पक्षाचे आणि आमची जे आघाडी आहे यांच्यासोबतच मी काम करेल आणि सर्वांच्या संगमतपणानं मी त्यांच्यासोबत राहील। आपल्या विरोधात विरोधी पार्टीला अर्ज भरला होता? नाही, विरोधी पार्टीनं कोणी अर्ज तर भरला नाही, सर्व आम्ही एकच आहे आणि सर्वांच्या संगम हा भरला होता। नगरविकास आघाडीकडून ना भरला होता, परंतु त्यांना विजय प्राप्त झाली नाही। त्यांचे 10 लोकांनी त्यांना वोटिंग केलं होतं आणि मला जे वोटिंग झालं ते 14 लोकांचं वोटिंग झालं, त्यामुळे माझा विजय झालेला आहे। भाजपची काय भूमिका राहिली? भाजपची तटस्थ भूमिका राहिलेली आहे। आता पुढील आपली उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर आपण बाळापूर शहरासाठी काय आपल्या अपेक्षा? माझा तर असा विचार आहे की जितके आमच्या सर्वांचं मिळून आमचे नगराध्यक्ष साहेब वगैरे यांचं सर्वांचं मिळून जितके कामं आतापर्यंत बॅकलॉग राहिलेले आहेत या मागील 50 वर्षात, त्या कामांना आम्ही पूर्ण तर नाही करू शकू, परंतु शक्यतो जास्तीत जास्त कामं करायची आमची शक्ती राहील।